मित्रांनो, अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जातात. पण तुम्हाला माहीत आहे, काही गोष्ट काही खाद्यपदार्थांसाठी चांगली नसते आणि त्यामध्ये यामुळे विषारी विष तयार करते. हे विषारी पदार्थ अतिशय धोकादायक असतात आणि शरीराला अशा प्रकारे हानी पोहोचवतात की त्या कारणाने कर्करोगाच्या पेशी तयार होऊ लागतात. सर्वच घरांत यापैकी एकतरी पदार्थ किंवा कधी कधी सर्वच पदार्थ रेफ्रिजरेटरच्या थंड तापमानात ठेवले जातात. चला जाणून घेऊया हे पदार्थ शरीरासाठी किती हानिकारक आहेत. 1. लसूण. तुम्ही सोललेली लसूण कधीही विकत घेऊ नका किंवा ती रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. त्यामुळे त्यावर बुरशी फार लवकर वाढते. शिवाय हेच कॅन्सरचे कारण असल्याचे अनेक संशोधनात दिसून आले आहे. नेहमी न सोललेला लसूण खरेदी करा आणि गरज असेल तेव्हाच सोलून घ्या. लसूण नेहमी सामान्य तापमानात साठवले पाहिजे. 2. कांदा. कांदे कमी तापमानाला प्रतिरोधक असतात. जेव्हा तुम्ही ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता तेव्हा त्याचा स्टार्च साखरेत बदलतो आणि ते सहजपणे बुरशीसारखे बनते. बरेच लोक अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवतात, ज्यामुळे वातावरणातील सर्व घातक जीवाणू किंवा बॅक्टेरिया त्यात प्रवेश करू लागतात. शिवाय कांदा पिशवीत किंवा बटाट्याजवळ सुद्धा ठेवू नये. 3. आले. जेव्हा तुम्ही आले रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता तेव्हा त्यावर खूप लवकर बुरशी वाढू लागते. हा विषारी पदार्थ किडनी आणि लिव्हर निकामी होण्याचा धोका मानला जातो. म्हणून आले नेहमी स्वच्छ आणि सामान्य तापमानात साठवले पाहिजे. 4. शिजवलेला भात. ही चूक प्रत्येकाच्या घरात होत असते. शिजवलेले तांदूळ सर्वात जलद बुरशी पकडतात. परंतु जर तुमच्याकडे तांदूळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल तर ते 24 तासांपेक्षा जास्त काळ त्यात राहणार नाहीत याची काळजी घ्या. 5. टोमॅटो. बहुतेक लोक टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवतात, पण असे केल्याने त्यांची चव, फ्लेवर आणि रस नष्ट होतो. या एका चुकीमुळे टोमॅटो मधील पोषक घटक सुद्धा नष्ट होतात. टोमॅटो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते रूम टेम्परेचर मध्येच ठेवावेत. जाणकार सुद्धा सांगतात की तुम्हाला जर वाटते की तुम्ही आणलेले टोमॅटो जास्त काळ टिकावेत तर ते उघड्यावरच ठेवावेत. उघड्यावर ठेवलेले टोमॅटो आहे तसेच राहतात व जास्त काळ टिकतात. ते फ्रीजमध्ये ठेवणे म्हणजे स्वतःहून त्यांना खराब करणे होय हे लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.